नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ऑल ऑफ फेम सक्सेस स्टोरीज याच्या अजून एका एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहे प्रवीण टोंगाने, जे बेसिकली मुळातले कोल्हापूरचे आहेत, तर ते पुण्याला जॉब निमित्त आहेत आणि त्यांनी आपल्या कम्युनिटीमध्ये जॉईन केल्यानंतर सीजीएम मल्टीप्लायर ह्या कम्युनिटीमध्ये जॉईन केल्यानंतर त्यांना जो रिझल्ट मिळालाय त्याबद्दल आपण आज डिस्कशन करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. सर्वात प्रथम प्रवीणजी, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू सर. येस, आणि तुम्हाला खूप खूप अभिनंदन तुम्हाला मिळालेल्या सक्सेस बद्दल. तुमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू सर. येस. प्रवीण, आता आपण आपल्या सेशनची सुरुवात करणार आहोत आणि मला तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुमचा बेसिक बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही कोणत्या एज्युकेशन बॅकग्राऊंड मधून आलेला आहात, किती वर्षाचा अनुभव आहे? येस सर. माझं नाव प्रवीण गोंगाणे. मी बेसिकली कोल्हापूरचा आहे आणि इंजिनिअरिंग माझं बीई मेकॅनिकल झालेलं आहे आणि जॉब निमित्त मी 2014 पासून पुण्यामध्ये आहे. येस. 2014 पासून? येस, 2014 पासून. आणि आता मी करंटली MNC कंपनीमध्ये ऍज असिस्टंट मॅनेजर म्हणून या पोस्टवरती आहे, परचेस डिपार्टमेंटमध्ये. येस. सो 2014 मधून तुम्ही 2014 ते 2024 म्हणजे साधारण 10 वर्षांचा अनुभव आहे. येस. आणि या 10 वर्षांच्या अनुभवामध्ये तुम्ही किती कंपन्या चेंज केलेल्या आहेत? ही माझी तिसरी कंपनी आहे सर आता. अच्छा, तिसरी कंपनी आहे. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो मला हे जाणून घ्यायला आवडेल प्रवीण, तुम्ही आपल्या कम्युनिटीला जॉईन केलं होतं, करिअर ग्रोथ मल्टिप्लायर या कम्युनिटीला जॉईन केलं होतं. हे कधी जॉईन केलं होतं आणि काय जॉईन केलं होतं? काही प्रॉब्लेम तुम्ही फेस करत होता करिअर ग्रोथचा? येस, ऍक्च्युली मी 2014ला जसं मी करिअर स्टार्ट केलं आफ्टर मेकॅनिकल बीई मेकॅनिकल नंतर, तर त्याच्यानंतर बरेचशा म्हणजे फर्स्ट याच्यामध्ये मी ओव्हरऑल ऍक्टिव्हिटी बघत होतो पहिले माझ्या कंपनीमध्ये. त्याच्यानंतर ऍज अ परचेस म्हणून नंतर कोर ह्याच्यामध्ये आल्यानंतर सायमल्टेनियस म्हणजे जे आपल्याला जसे एक्सपेक्टेशन होते करिअर किंवा सॅलरी आहे किंवा प्रोफाईल, तर ते थोडंसं हे होत होतं मला. त्याच्याशिवाय कम्युनिकेशनचा थोडासा खूप सारा गॅप येत होता की मॅनेजमेंटला कसं फेस केलं पाहिजे किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये कसं स्वतःला हे केलं पाहिजे, प्रूव्ह केलं पाहिजे, किंवा आपण जे काही करतो त्या ऍक्टिव्हिटी मॅनेजमेंट पर्यंत कशा पोहोचवल्या पाहिजे. तर हा सर्व खूप सारा गॅप होत होता आणि त्याच्यामधून थोडंसं नर्वसनेस की आपण काम तर करतो पण आपल्याला जे हवं आहे ते त्यानुसार आउटपुट भेटत नाहीये, आपण तर 100% करू येतो. तर या हिशोबाने मी बरेचसे वेबिनार्स किंवा हे चेक करत होतो. त्याच्यानंतर मला फेसबुकवरती एक ऍड आपली मिळाली. त्याच्यानंतर तो आपला गुरुवारचा जो आपला एक वेबिनार होता, फ्री सेमिनार, तो अटेंड केल्यानंतर थोडंसं कुठंतरी मला एक क्लिक झालं की जे आपली जी टॅगलाईन होती की 1 लाख मराठी लोकांच्या ह्याच्यासाठीच, प्लस जी तुमची जी काही टेक्निक्स वगैरे जी होती शिकवायची किंवा सांगण्याची पद्धत, तर ते एक थोडंसं हे झाल्यामुळं मी कम्युनिटी जॉईन केली, पूर्ण सेमिनार बघितला. त्याच्यानंतर जे काय मला जे काही गायडन्स वगैरे त्या ह्याच्यामध्ये जे मिळाले त्याच्यानंतर मी कम्युनिटी जॉईन केली आणि तुमचे जसे मला गायडन्स मिळत गेले, प्रोफाईल अपडेट करणं, त्याच्यानंतर नोकरीवरचे प्रोफाईल, लिंक्डइन असो किंवा मॅनेजमेंटला कसं कम्युनिकेट केलं पाहिजे, तर याचा फायदा मला आता लेटेस्ट अप्रेझलच्या वेळेसच मी जस्ट जॉईन केले होते आणि त्यावेळी माझ्या इथे लकीली प्रोसेस स्टार्ट होती, तर त्याचा खूप फायदा झाला आणि त्यामुळे मला सर 25% हाईक प्लस असिस्टंट मॅनेजर प्रमोशन सुद्धा मिळालेलं आहे. कंटिन्युअसली सेकंड टाइमचं प्रमोशन लास्ट इयरला सुद्धा झालं होतं, पण जे काही मॅनेजमेंट पर्यंत कन्व्हिन्स करणं या गोष्टी होत्या त्याच्यामुळे मला परत ह्या वर्षी सुद्धा प्रमोशन झालेलं आहे. सो थँक्यू सीजीएम कम्युनिटी ऑल्सो, आणि थँक्यू रवींद्र सर, तुमचे गायडन्स वगैरे जे होते. आणि इव्हन मी कम्युनिटी जॉईन केल्यानंतर मी कम्युनिटीमध्ये पार्टिसिपेशन म्हणा किंवा जे आपली जी सीजीएम कम्युनिटी आहे, तर ते जे कम्युनिटी मेंबर सुद्धा इतके सपोर्टिव्ह आणि ऍक्टिव्ह असतात की समजा काही प्रॉब्लेम आला तर ते सुद्धा तुम्ही तर सपोर्ट करताच, पण ते सुद्धा एकमेकाला हेल्प करतात. त्याच्यानंतर बुक रिडिंग वगैरे असेल, ह्याचा खूप मोठा फायदा होतो. बुक रिडिंग मध्ये ऍक्च्युली मी स्टार्टिंगला करत नव्हतो, पण नंतर आता लेटेस्टली मी एक आठवड्यापासून करतोय. तर बुक रिडिंग पेक्षा त्याच्यामधले जे आपण जे काय म्हणतात टेकअवेज मध्ये जे डिस्कशन होतं ते खूप इन्स्पिरेशन आणि त्याच्यामधून खूप शिकण्यासारखं होतं. अमेझिंग. येस सर. वाव वाव, व्हेरी नाईस. मला हे जाणून घ्यायला आवडेल, ही तुम्हाला 25% सॅलरी हाईक प्लस प्रमोशन जे तुम्हाला मिळालंय, हे करंट कंपनीमध्ये मिळालंय की म्हणजे तुम्ही बाहेर मार्केटमध्ये? करंट कंपनीमध्येच मिळालेलं आहे सर.
वाव, करंट कंपनीमध्ये. येस सर. आणि करंट कंपनीमध्ये स्टँडर्ड अप्रेझल किती टक्के झालं होतं सगळ्यांचं, बाकी लोकांचं? लास्ट मी आता 2018 पासून त्याच कंपनीमध्ये आहे, तर मला ओके. ऑन अन ऍव्हरेज 10% पर्यंत होतं सर. ओके, 10%. आणि तुम्ही 10%. त्यापेक्षा 10% जास्त हाईक मिळवली, म्हणजे दहा मी टक्के असे. आता सर 15% एक्स्ट्रा हाईक मिळवलेले आहे, जे रेग्युलरली होतं वाव त्याच्यामध्ये. वाव आणि वाव. प्लस प्रमोशन, म्हणजे डबल जे बोनस बोनस म्हणतो तो हे झालेला आहे. अमेझिंग अमेझिंग. नाही, खूप छान. आय थिंक तुम्ही तुमच्या करिअरमध्ये करंट कंपनीमध्ये सॅलरी वाढवताय, ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण येस. की अप्रेझल हे खूप टफ प्रोसेस असते. आणि तुम्ही हाईक मिळवणं पेक्षा महत्वाचं आहे तुमचा जो कॉन्फिडन्स वाढतो त्या पैसा वाढल्यामुळे, तो महत्वाचा असतो. येस ग्रेट. सो कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट वन्स अगेन. मला तुमच्याकडनं प्रवीण अजून एक गोष्ट समजून घ्यायला आवडेल. तुम्ही तुमच्यामध्ये काय काय चेंजेस असे बघितले आहेत स्वतःमध्ये, जे तुम्हाला असं वाटतं की कम्युनिटीमध्ये जॉईन केल्यानंतर तुम्ही हे 3 ते 5 चेंजेस बघितले स्वतःमध्ये? सर, कम्युनिटीमध्ये जॉईन केल्यानंतर सर मी फर्स्ट ऑफ ऑल जो माझा एक बेसिक प्रॉब्लेम होता की मी ओपन अप होत नव्हतो. जे आपण म्हणतो की समोरच्याला कम्युनिकेट करणं, जे आपण करतो ते कन्व्हिन्स करणं, किंवा जे प्रेझेंटेशन स्किल म्हणतो, कशा पद्धतीने प्रेझेंट केलं पाहिजे जेणेकरून मॅनेजमेंटला पण समजेल की जे हे काही करते ते कंपनीच्या सुद्धा बेनिफिशियल आहे, प्लस त्याचा मला सुद्धा फायदा होईल. तर एक तर तो एक होता कम्युनिकेशनचा गॅप, जे मी मॅनेजमेंट म्हणजे हायर मॅनेजमेंट पर्यंत मी एक्सप्लेन करतोय. आणि त्याचे स्किल एक मला खूप सारं भेटलेलं आहे सर आपल्या कम्युनिटीमध्ये. त्याच्यानंतर जे लिंक्ड इन प्रोफाईल्स असेल अपडेट करणं, त्याच्यानंतर जॉब कुठं कसा सर्च केला पाहिजे, रिझ्यूम मध्ये काय आपण मिस करतो, बऱ्याचशा काही गोष्टी होत्या त्या मी म्हणजे मी चुका करत होतो. त्या आपल्या कम्युनिटीमध्ये जॉईन केल्यानंतर जे आपले लेक्चर्स वगैरे जे होते, ते पूर्ण कोर्सेस केल्यानंतर त्याच्यामध्ये समजलं. त्यानंतर मी त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे. प्रोफाईल अपडेट करणं, इंटरव्ह्यू कसा दिला पाहिजे, काही गोष्टी म्हणजे इंटरव्ह्यूला काय एक्सपेक्ट आहे ते कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे. तर ह्या गोष्टीचा चेंजेस झालेले आहेत माझ्यामध्ये. आणि बेसिकली जो कॉन्फिडन्स लेवल आहे, आता मी जे तुमच्यासमोर बोलतोय इतपत सुद्धा मी 2 महिन्यापूर्वी हे सुद्धा मी सर बोलत नव्हतो. म्हणजे पूर्ण असं तत्वमव होत होतं. तर येस, तो हा फरक आहे माझ्यामध्ये. वाव वाव, अमेझिंग अमेझिंग. सो तुम्ही 2 महिन्यामध्ये खूप सारी डेव्हलपमेंट केली आहे, स्वतःमध्ये खूप सारे काम केले आहे. आणि येस सर. 7 दिवसांमध्ये तुम्ही 25% हाईक प्लस प्रमोशन मिळवलंय. ही खूप प्राऊड करणारी गोष्ट आहे. येस. मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, प्रवीण. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रिझल्ट मिळवायला कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कमी पडत होत्या, ज्याच्यामुळे तुम्ही पाठीमागे राहत होता आयुष्यात आतापर्यंत? एक तर सर कॉन्फिडन्स लेवल होता माझा. ओके. म्हणजे एक भीती, जे फिअर म्हणतो ते होतं की मी जर हे सांगितलं तर काय होईल बाबा, जॉब म्हणजे हे फिअरनेस होतं खूप. तर ते कम्युनिटी जॉईन केल्यानंतर तो जो एक म्हणजे भीती जी होती ना सर, ती पूर्णपणे माझी निघून गेलेली आहे. आणि म्हणजे आता मला हे असं वाटत नाहीये की मला ठीक आहे बाबा माझं ह्याच कंपनीमध्ये होईल, किंवा जॉबची अनसिक्युरिटी, हे आता काहीच वाटत नाहीये सर. तो एक जो कॉन्फिडन्स लेवल जो होता ना सर, तो एक खूप इम्पॉर्टंट होता. तो माझ्यामध्ये भरपूर चेंज झालेला आहे. आणि मी आता म्हणजे आपले इंटरव्ह्यूच्या वेळेस सुद्धा मी हे 1-2 ह्याच्यामध्ये मी सरळ ऑफर्स वगैरे त्यांनी दिले होते, तर मी 35 पर्यंत होते, पण मी म्हणलं नाही, ते मी ऑफर सुद्धा सर डिनाय केलेले आहे. मी नाही, म्हणजे एक जे आपण जे म्हणतो की नाही मला ह्या प्रोफाईल मध्ये जायचं आहे आणि मला हे जर असेल तरच मी ऍक्सेप्ट करेन, नाही तर नाही. आय एम हॅपी विथ दॅट. तर ती एक जी होती, तर खूप सारा चेंज झालेला आहे सर सीजीएम कम्युनिटी जॉईन केल्यामुळे. त्यामुळे सर थँक्यू यू अँड सीजीएम कम्युनिटी सर. थँक्यू सो मच प्रवीण फॉर युअर कॉन्फिडन्स अँड ट्रस्ट ऑन सीजीएम कम्युनिटी. मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुमची सॅलरी काय होती, राईट? आणि किती वाढली आता तुमची सॅलरी? माझी सर 6.45 होती, ती आता 8.05 झालेली आहे. 8.05. आणि तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये काही चेंजेस बघितलेत का? म्हणजे ऑफिशियल लाईफ मध्ये तर आपण बघतो, पण घरामध्ये तुमचा अप्रोच कसा आहे, काय तुम्हाला वाटतं चेंजेस तुमच्याबद्दल? घरामध्ये सर जो एक सेम ऑफिसमध्ये पण होतं, तसं फॅमिलीमध्ये सुद्धा जे टाइम मॅनेजमेंटचं होतं ते पण खूप गोष्ट मिळालेली आहे सर मला सीजीएम कम्युनिटीमध्ये. तर थोडं जसं फॅमिलीला थोडा वेळ कमी जात होता, तर तो पण आता मी वाढवलेला आहे. त्याच्यानंतर फॅमिलीमध्ये डिस्कशन आमच्यामध्ये होता राहतो. आणि अजून एक म्हणजे मी बुक रिडिंग जे आहे सेशन मध्ये, तो एक माझा प्लस पॉईंट झालेला आहे. त्याच्यामध्ये
खूप साऱ्या गोष्टी आता जसं की आम्ही जे म्हणजे लास्टला मी जसं सेशन रिडिंग चालू केलं तर त्याच्यामध्ये 7 हॅबिट्स नावाचं एक बुक चालू होतं. ते खूप हे झालं. आपल्या जे कम्युनिटीमध्ये लास्टला ज्यावेळी बुक संपल्यानंतर त्याचे टेकअवे म्हणजे ओव्हरव्ह्यू सांगितला त्यांनी की स्टार्टिंग पासून एंड पर्यंत बुक मध्ये काय झालेलं आहे त्या बुकचं. तर ते म्हणजे मला अचिव्हमेंटच मी म्हणेन सर माझ्यासाठी की एक सवय जी आहे ती लागलेली आहे. टाइम मॅनेजमेंटची एक लागलेली आहे आणि प्लस मल्टीटास्किंग असं म्हणतो की गोष्टी कशा हँडल केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टीला किती प्रायोरिटी वाईज दिलं पाहिजे, फॅमिलीला किती वेळ दिला पाहिजे किंवा तर ते मी पूर्णपणे आता सर जे आपण डायव्हर्सिफाय म्हणतो तर त्या पद्धतीने पूर्ण आता सर पुढे हे करतोय आणि आणखीन तुमच्या गायडन्सनुसार मी अजून पुढे नक्कीच हे करायचं. आपलं उद्दिष्ट फक्त सॅलरी आहे नाही, आपलं उद्दिष्ट 10x आहे. येस सर. हाऊ वी कॅन 10x अवर सेल्फ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तो मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आज ह्या व्हिडिओला, हा ज्या इंटरव्ह्यूला भरपूर लोक असे बघतात जे कदाचित आपल्या कम्युनिटीचा अजूनही भाग नसतील. तुम्हाला काय वाटतं, मराठी लोकांना या कम्युनिटीबद्दल तुम्हाला काय सांगावं वाटतं? सर डेफिनेट ज्यांना जे आपण जे म्हणतो की एक पाथ जो मिळत नाहीये ना, तर त्यांनी हा वेबिनार फ्री सेमिनार का असं ना तुम्ही अटेंड करा, तो बघून घ्या आणि एकदा हवं तर तुम्ही जॉईन करून बघा. मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही कोणती मेंबरशिप घेणार आहात किंवा काय घेणार आहात. मी सिल्वर मेंबरशिप घेतली होती जर तुम्हाला माहितीच आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळी आपलं जे मीटअप झालं होतं त्यानंतर मी त्याच दिवशी जे आपली जे डायमंड मेंबरशिप सुद्धा मी घेतलेलं आहे. कारण ते कुठंतरी फील आला आणि कुठंतरी कॉन्फिडन्स लेवल जो होता तो मला मिळालेला आहे की नाही इथून माझं काही ना काहीतरी होणारच आहे. अमेझिंग, अमेझिंग. काहीतरी होईल, प्लस होईल मायनस होईल माहित नाही, पण मी एक लेवल वरती जाणार आहे हे मात्र नक्की आहे. मी ऑलरेडी एक पॉईंट पुढे टाकलेलं आहे पण त्याच्या पुढे अजून मी जाईन याची मला गॅरंटी आहे सर. त्यामुळे मी सांगे आपल्यामध्ये बरेचसे आहेत सीजीएम मध्ये, ते तुम्ही सांगालच आपल्या त्या फ्री सेमिनार मध्ये. तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही एकदा जॉईन करा. अमाऊंट डझंट मॅटर. आपण बरेचशा याच्यामध्ये मी सुद्धा बऱ्याचशा वेबिनार मध्ये पैसे खर्च केलेले आहेत, पण ते जे आपण म्हणतो जे पैसा वसूल किंवा जे छप्पर बाळके जे म्हणतो ते मला इथून मिळालेलं आहे सर आपल्या सीजीएम कम्युनिटी मध्ये. मी असं एकच सजेशन राहील की जे कोणी बघतील त्यांनी हे जॉईन करावे कम्युनिटी, त्याचा खूप मोठा फायदा होईल सर. वा, थँक्यू सो मच. प्रवीण, तुम्ही इतकं चांगलं बोलताय याचा अर्थ खरंच आपल्या कम्युनिटीमध्ये तेवढी ताकद आहे एकमेकांना बदलण्याची आणि तुम्ही त्याचं जिवंत उदाहरण आहात. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये असेच ग्रोथ करा, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये असेच पावलं उचला अँड मेक शुअर यू डेव्हलप युअर सेल्फ 10x फ्रॉम गोइंग फॉरवर्ड. आपण एकत्र काम करणारच आहोत. तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि जे लोक आतापर्यंत हा व्हिडिओ बघताय आणि ज्यांना असं वाटतंय तुम्हाला आपल्या कम्युनिटीचा फ्री सेशन अटेंड करायचंय, खाली दिलेल्या लर्न मोर या बटनवरती क्लिक करा, लिंक वरती क्लिक करा डिस्क्रिप्शन मधल्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही आपलं फ्री सेशन अटेंड करा. समजून घ्या तुमची सॅलरी कशी वाढेल आणि नंतर तुम्ही ऍक्शन करा. ओके, येस. थँक्यू सो मच वन्स अगेन प्रवीण फॉर शेअरिंग युअर इन्साइट. थँक्यू सो मच. थँक्यू सर.